नमस्कार. मी बनवत आहे आज ज्वारीच्या भाकरी. हे बघा कशा टम्म फुगतात बघा. टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी. आणि तिकडं त्या साईडला डाळ ठेवलेली आहे आणि भात. डाळ, भात, ज्वारीच्या भाकरी आणि मच्छी. खूप दिवसापासून विचार करायचे की ज्वारीच्या भाकरी बनवाव्या आणि दाखवायचं व्हिडिओ मध्ये. पण काय व्हायचं माहितीये का, व्हिडिओ जेव्हा मी चालू केला की भाकरीच फुगायची नाही. मग कसं करायचं, हे बघा आता कशा फुगतात ते बघा. म्हणून मी म्हणले तरी पण एकदा बनवूनच बघते. थोड्या जास्त भाकरी बनवते, 3-4 भाकरी बनवते, म्हणजे मग एक ना एक तरी फुगल. पण आज बनवायला गेले तर 4-5 तीन बनवल्या तर 3 पण भाकरी फुगल्या. आम्ही 3च जण आहे आमच्या घरात. आम्ही तीन 3 पेक्षा जास्त लोक नाही आहे. आम्ही असल्या तर आमच्या सासूबाई असतात फक्त, पण त्या सध्या गावाला येत. नाहीतर त्या असल्या तर आम्ही 4 जण होतो. मग आणि बघा डाळ बनवली. आता डाळीला हे करून घेणार फक्त आणि तडका द्यायचा डाळीला. तोपर्यंत तिथं मच्छी बनत्या, तिकडं भात बनतोय आणि मध्ये डाळीला तडका देऊन पण होऊन जाणार आपलं. हे बघा मी डाळीला तडका देते. लसूण आणि जिरं चेचून घेते बारीक आणि कढीपत्ता आणि मोहरी त्याचा तडका देते. आणि नंतर मग जिरा आणि लसूण बारीक चेचलेलं ते टाकते. पहिलं मोहरी टाकते आणि मग कढीपत्ता टाकते आणि जिरा लसूण चेचलेलं ते टाकते. असं मी तडक्याला हे करते. हे बघा कढीपत्ता टाकला आणि मोहरी टाकली आणि जिरा लसूण हे बारीक केलेलं ते टाकलं बघा. जिरा आणि लसूण आणि मस्त थोडस खरपूस होऊ द्यायचं. छान खुशबू येते आणि मग ते डाळीमध्ये टाकून द्यायचं. हे बघा झाले आपली वरण डाळ. वरण डाळ बनवायची म्हणलं की अशी सोप्या पद्धतीनं बनवा, खूप छान लागते. आणि डाळ, भात, मच्छी खायची मस्त लागते. आणि ज्वारीच्या भाकरी तर आहेतच मी बनवल्यात, पण तरी पण सांगते डाळ, भात, मच्छी पण खातात, छान लागते. आता मच्छी पलटून घ्यायची. कमी गॅसवर जास्त वेळ ठेवायची म्हणजे ती एकदम कुरकुरीत होते. तोपर्यंत डाळ बनली, भात बनला आणि आपली आता मच्छी पण फ्राय झाली. मच्छी फ्राय आणि अशा प्रकारे मी मच्छी फ्राय केली आहे. आणि या सर्वांनी मच्छी खायला. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा बनली आहे आपली मच्छी. तुम्ही कशी बनवतात ते पण सांगा मला कमेंट करून. मी तर अशीच बनवते आणि तुम्ही कशी वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर सांगा मला. हे बघा